10वीत शिकणारी नंदिनी लक्ष्मण म्हेत्रे गणपती बाप्पा आणायला गेली होती. मोलमजुरी करणाऱ्या आईने घरातील 3 लेकरांच्या हौसेसाठी गणपती आणायचे ठरवले होते. त्याप्रमाणे जाऊन बाप्पाची सुबकशी मूर्ती पसंतही झाली. आपल्या धाकट्या बहिणी आणि गल्लीतल्या इतर बाळगोपाळांसह नंदिनी मोठ्या उत्साहात गाडीत बसली. दुर्दैवाने मागून येणाऱ्या सिमेंट वाहून नेणाऱ्या ट्रकची आपल्या नंदिनीच्या गाडीला जोरदार धडक बसली. नंदिनीची गाडी उलटली, ती गाडीच्या बाहेर फेकली गेली. इतक्यात मागून येणारी दुसरी गाडी तिच्या पायावरून गेली आणि नंदिनीच्या आईवर आभाळच कोसळलं. बापा विना पोर, त्यात स्वतः मोलमजुरी करणारी माऊली हबकलीच. आता इतका खर्च करणार कसा आणि कुठून? रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सांगितलेला खर्च ऐकून माऊलीची छातीच दडपली. केवळ पैशांवाचून आपली एक बहीण रुग्णालयात अडचणीत आलेल्याचे समजताच शिवसेना जिल्हा प्रमुख मनीष काळजे रुग्णालयात धडकले. डॉक्टरांशी बोलून खर्चाची जबाबदारी घेतली. तिथल्या तिथे त्या माऊलीच्या हातात 50,000 रुपये ठेवले आणि धीर दिला की पैशांकडे पाहू नका, हा भाऊ त्याच्या लाडक्या बहिणीसाठी वाटेल ते करेल. त्या माऊलीच्या डोळ्यातल्या पाण्याला खळ नव्हता. आनंदाने केवळ ती मनीष अण्णांचा हात धरून म्हणाली, देवदूत म्हणून आलास बा. राजकारण होत राहतं, पण समाजकारणाचा हा घेतलेला वसा टाकून चालत नाही. बाळासाहेबांचे संस्कार, दिघेंचा आदर्श आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकार्य यामुळेच सगळं हातून घडतं. हे शब्द मनीष बोलत असले तरी त्या पहाडी माणसाच्या देहात असलेले परोपकारी मन सहज दिसून येतं. एखाद्या माऊलीकडून मग आशीर्वाद मिळतो, देवदूत आहेस.